नमस्कार, मी डॉक्टर शीतल। आज मी तुम्हाला की वंध्यत्वासाठी किंवा इन्फर्टिलिटीसाठी आपण काय काय टेक्निक्स करू शकतो याच्याबद्दल सांगणार आहे। जेव्हा कपल नॅचरली ट्राय करते किंवा डॉक्टरांकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे आणि गोळ्या औषधं ट्राय करून पण त्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे, त्या केसेसला ARTची हेल्प लागते। ART म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स। याच्यामध्ये IUI, IVF, ICSI, IMSI किंवा सरोगसी यांची मदत लागू शकते। IVF म्हणजे काय? ART मध्ये IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन। जेव्हा आपण आपल्या मम्मी पप्पांना झालो त्यावेळेस बॉडीमध्ये फर्टिलायझेशन झालं होतं, त्याला इन विवो फर्टिलायझेशन म्हटलं जातं। जेव्हा फर्टिलायझेशन किंवा भ्रूण तयार होण्याची प्रक्रिया आउटसाइड द बॉडी होते किंवा शरीराच्या बाहेर होते, त्याला IVF म्हटलं जातं। पूर्वी जेव्हा IVFचा शोध लागला गेला त्यावेळेस एका पेट्री डिशमध्ये 2 ते मिलियन स्पर्म घेऊन त्याच्यामध्ये एग सोडले जायचे आणि फर्टिलायझेशन ही प्रोसेस ह्या पेट्री डिशमध्ये केली जायची, म्हणून त्याला IVF म्हटलं जातं। पण जेव्हा IVF हे झाल्यानंतर लक्षात आलं की फर्टिलायझेशन सगळ्याच एग्सचं होत नाही। समजा 10 एग्सचं IVF केलं असेल तर 3 किंवा 4च भ्रूण तयार होते आणि उरलेले 5 ते 6 हे तर वेस्ट होत होते। त्याच्यासाठी पुढच्या टेक्निकचा ICSIचा शोध लागला गेला। ICSI म्हणजे काय? इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ज्याच्यामध्ये एका स्त्री बीजमध्ये एक स्पर्म स्वतःहून सोडला जातो। हा स्पर्म सिलेक्शन प्रोसेस हे एम्ब्रियोलॉजिस्ट करतात, म्हणून त्याला ICSI म्हटलं जातं। तर ICSIचं एक मशीन असतं ज्याच्यामध्ये स्त्री बीज किंवा एका सुईने पकडलं जातं आणि दुसऱ्या सुईने स्पर्म इंजेक्ट केला जातो। ही झाली ICSI टेक्निक। ICSIमध्ये फर्टिलायझेशनचा रेट किंवा प्रमाण बऱ्यापैकी वाढतं IVF पेक्षा। सो आजकाल ज्या टेक्निक केल्या जातात याच्यामध्ये ICSIचा जास्त उपयोग केला जातो। याच्या व्यतिरिक्त IMSI नावाची एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये इंट्रासायटोप्लाझ्मिक मायक्रोस्कोपिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन केलं जातं। IMSIमध्ये जो मायक्रोस्कोप असतो त्याचं मॅग्निफिकेशन हे ICSIपेक्षा जास्त मोठं असतं। जवळजवळ 6600 टाइम्स मॅग्निफिकेशन केलं जातं, ज्याच्यामुळे आपल्या स्पर्मची मॉर्फोलॉजी, त्याचं हेडची साईज, त्याचं जेनेटिक मटेरियल, त्याचं न्यूक्लियस हे व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं जातं। त्याच्यामुळे जे भ्रूण तयार होतं त्याची क्वालिटी चांगली तयार होते, म्हणून IMSI ही टेक्निक आहे। याच्या व्यतिरिक्त सरोगसी हा एक प्रकार आहे ARTचा। सरोगसीमध्ये IVF करावंच लागतं आणि जे IVFने भ्रूण तयार होतं हे सरोगेटमध्ये किंवा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडलं जातं, त्याला सरोगसी असं म्हटलं जातं। थँक्यू।